प्रेशर घेऊन सगळे आरोप जे आहेत ते फोडलेले आहेत। या 4 किंवा 5 दशकामध्ये आपण कोणत्याही बाबाला भेटलो नसल्याचा त्यांनी थेट उल्लेख केलेला आहे। सगळे आरोप तृप्ती देसाईंनी लावलेले आरोप किंवा इतर आरोप जे लावलेले आहेत सगळे खोटे असल्याचं त्यांचं खरं म्हणजे नीलम गोरे हा महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या शिवसेनेने शिवसेना प्रमुखांनी आणि उद्धवजींनी हा पडलेला धोंड्याला विधान परिषदच्या आमदारकी देऊन 24 वर्ष पक्षाने यांना एवढा मान सन्मान दिल्यानंतर पक्षासाठी काय काम तर शून्य काम आणि जिथे पाव तिकडे धाव या बाईंचं वागणं आहे। ज्या सामाजिक काम करत मोठ्या होत आहेत तृप्ती देसाई त्यांनी जो आरोप केलाय ते आता म्हणतात मी प्रूफ देते आणि ह्या आता दुसऱ्यांचे प्रूफ मागायला लागले। मुळामध्ये नीलम गोरे ही बऱ्याच कमेंटमध्ये आलंय नाव गोरे आणि काम मात्र काळे, इतक्या काळ्या हृदयाने भरलेली बाई कधीच म्हणजे मी तर स्थापना आमच्या पक्षामध्ये 83 पासून काम करते। 90ला आम्हाला पदं मिळाली आणि त्याच्यानंतर या बाईचा झालेला शिरकाव तेव्हापासून मी या बाईला बघते। पक्षाच्या कामासाठी सगळं शून्य, माझा प्रोटोकॉल, मला कसं, मला काय, ह्याच्या पलीकडे यांची धावण आहे। जिथे जिथे अत्याचार झाले त्या ठिकाणी आम्हीही गेलो होतो, पण त्या आमदार असल्यामुळे जास्त तिथे नावारूपाला आल्या। ज्या याच्यामध्ये धुळ्यामध्ये जो अत्याचार झाला तेव्हा आम्हीही होतो बरोबर, पण नेहमीच सगळं बाजूला ठेवायचं आणि फक्त आणि फक्त स्वतःला कसं इम्पॉर्टंट मिळेल एवढंच बघण्याचं काम करतात। आज जेव्हा त्यांच्या पूर्ण अंगाशी आल्यावर या कॅप्टन खरात, आता कॅप्टन खरातचे विविध प्रकार आपल्या समोर येतात। महिलांवर अत्याचार तर आहेच, पण मंत्रीपद कसं मिळवून द्यायचं आणि त्याच्यासाठी रक्त कसं व्हायचं आणि त्याच्यासाठी आपला लाभ कसा करून घ्यायचा अशा अनेक मंत्री त्यांना भेटले। दीपक केसरकरांनी तर भांडात फोडलं 39 मंत्री, आता ते 39 मधली ह्या असाव्या एक, म्हणजे आता परत प्रश्न आला 38 कोण, म्हणजे हे असे एकेकांची आता लाईन लागेल आणि काय म्हणजे काय मिळवण्यासाठी तुम्ही काय काय करत होता। आत्ता पण आपण गेल्या आठवड्याचं जर पाहिलं तर ज्या पद्धतीने उद्धवजींवर बोलल्या अख्ख्या आणि वर त्यांना माहिती आहे की आपली आता थू थू होणार आणि वर बोलतायत की आता मला ट्रोल होईल। खरं म्हणजे तुम्ही ट्रोल करण्याच्या पण लायकीच्या नाही, पण तुम्ही ज्या सभेमध्ये ज्यांच्यामुळे गेलात, विधानसभेने काय पाहिलं गेल्या 2022 पासून, आधी तर पाहिलंच, पण इतकं खाली गेलेलं, त्याची गरिमा एवढी खाली नेलेला विधानसभा कधी कोणी पाहिली नव्हती। ती विधानसभा त्यांनी 2022ला 20 जून 2022 सभागृह आणि पाहिलं आणि मग एक 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 उड्या पडत गेल्या आणि त्या उड्यामध्ये ह्या बाईची उडी काय, तर आम्ही जात होतो आम्हाला भेटत नव्हते। अहो मी ज्या वेळेला बंगल्यावर जायची, मग त्या मुख्यमंत्री बंगला असो ना का मातोश्री, आम्हाला कधी कधी सांगण्याची ही बाई हिंमत करायची, आंबा उद्धवजी जरा बिझी आहे, मग भेटत नव्हते तर तुला कसं कळलं बिझी आहे? हे मी कार्यकर्ती म्हणून सांगते, खोटारडी एक नंबर आणि बुद्धी चातुर्य
ते पण तू तुझ्यासाठीच वापरलंस, ते पण त्याचा उपयोग पक्षासाठी झालं नाही. श्रमदान तर तू कधी केलंसच नाही. त्यामुळे एक दिखिल्लाच खोटं बोलणारी बाई जर कोण असेल, मला एकदा आठवतं, मी त्यांच्या गाडीत होती आणि एका पोलिसाने फक्त उठला नाही, त्याचं लक्ष नव्हतं, तरा तरा केबिनमध्ये गेल्या, फोन लावला, त्याला वर बोलवलं, त्याच्या वरिष्ठाला वर बोलवलं आणि इतक्या अद्वता त्याला बोलल्या. तेव्हा माझ्या आणखीन लक्षात आलं, अरे बापरे, यांचे एवढे मोठे युगो आहेत, हे एवढं मान अपमान, याचा अर्थ यांना एवढंच हवं होतं. आणि जेव्हा कळलं की आता हे उद्धवजींकडनं मिळत नाही, कदाचित मिळणार नाही, तशी उडी एकनाथ शिंदे. आणि भाषणात काय सांगतात, हो ना एकनाथ शिंदे. अरे वा, मग त्याच्यात प्रश्न पडला लोकांना, उंदीर कोण आणि मांजर कोण, साक्ष कोण कोणाची काढताय. त्यामुळे ह्या बाईवर बोलावं तेवढा कमी आहे. आता सामोरी जा आणि तुझे पुरावे बाहेर येत आहेत आणि ते दाखवत आहेत. आणि कॅप्टननी तुम्हाला चांगली कॅप्टनशिप दिली. आता तुम्ही कॅप्टनकडे जाऊन काय काय केलं ते कॅप्टनच सांगेल बाबा, आम्हाला काय. आणि त्या आशा म्हणाल्या की